गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. सर बाकीचे विद्यार्थी जॉईन होईपर्यंत आपण थोडी मागच्या घटकाची उजळणी घेऊया. टाइप्स ऑफ ट्रायंगल. कोण सांगते मला? त्रिकोणाचे प्रकार. फ्रॉम साइड्स, बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार. पान नंबर किती? अरे पाठ व्हायला पाहिजे. पान नंबर कशी काय आहे? बिन बघता सांगायचं. टाइप्स ऑफ ट्रायंगल्स मेड बाय साइड्स. बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे. हा, वेदांत सांग. वेदांत. 3 types. First name is acute angle triangle, right angle triangle, sides. बाजूवरून पडणारा त्रिकोणाचा पहिला प्रकार इक्विलॅटरल त्रिकोण. सेकंड इज isosceles triangle, and last type is scalene triangle. तुम्हाला ही स्पेलिंग मी लिहून दिली ती. तुमचा अभ्यास नाही अजिबात, त्यामुळे तुम्हाला हे आठवू नाही काय. टाइप्स ऑफ ट्रायंगल. आर्या सांग 3 प्रकार पुन्हा. Three types of triangle made by length of sides. Equilateral triangle. Second, आवाज येत नाही. Triangle. Page number. अरे तुमच्या वहीमध्ये मी लिहून दिले. कशाला पेज नंबर पाहिजे? तुमच्या वहीत बघा ना. तुम्ही पाठ केलं नाही का मागच्या 2-3 दिवसामध्ये? पेज नंबर तुम्ही विचारताय म्हणजे कॉपी करून सांगणार का? पाठ कधी करणार तुम्ही? सर मी पावणे 7-8 वाजता. एक पण विद्यार्थी सांगू शकत नाही का? आता वाचायचं ते वाचून सुद्धा जमन आहे का स्क्रीनवरच? मी सांगू सर. हा सांग. Equilateral triangle, isosceles triangle आणि scalene triangle. सर मी सांगितलं की. ओके. मला आवाज आला नाही अरे तुझा. पुन्हा सांग अरे. हा. Equilateral triangle, isosceles, scalene triangle. Isosceles triangle and last scalene triangle. ओके. अजून these are 3 types of triangles made by sides. अजून काय पाहिलं होतं आपण मागच्या तासाला? सर कोण म्हणजे अँगल म्हणजे काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. टाइप्स ऑफ ट्रायंगल मेड बाय मेजर ऑफ एंगल्स. कोनाच्या मापावरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार. सांगा पहिला काय? acute angle triangle. Acute angle triangle. दूसरा right angle triangle. Angled triangle. right angle triangle. right angle triangle. Obtuse angle triangle. आणि तिसरा obtuse angle triangle. आणि तिसरा कोणता? ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. स्क्रीन दिसत नाही. कोणाला दिसत नाही? सर दिसतीये.
टाइप्स ऑफ ट्रायंगल्स मेड बाय मेजर ऑफ अँगल्स. कोनाच्या मापावरून त्रिकोणाचे पडणारे 3 प्रकार. फर्स्ट इज acute angled triangle, second is right angled triangle, and third is obtuse angled triangle. तनिष्क सांग 3 types of triangle made by angles. तनिष्क. acute angled triangle, right angled triangle, obtuse angled triangle. व्हेरी गुड. आरुष सांग. आरुष. हो सर. टाइप्स ऑफ ट्रायंगल, acute angled triangle, right angled triangle, obtuse angled triangle. गुड. अनुष्का सांग. Type of triangle, acute angle triangle, right angle triangle, obtuse angle triangle. ओके. आता आजचं व्यवस्थित लिहून घ्या सर्वांनी. पुन्हा म्हणायचं नाही किती नंबरच्या पानावर सर आहे. तुमच्या वहीमध्ये सगळं दिसलं पाहिजे. आता आपल्याला पाहायचं आहे चौकोन. मराठीतल्या चौकोन शब्द. चौकोनाला इंग्रजीत काय म्हणतात? कोण सांगतंय? चौकोनाला इंग्रजीत काय म्हणतात? स्क्वेअर. नाही. लिहून घ्या स्पेलिंग. क्वाड्रिलॅटरल म्हणतात. QUADRILATERAL. क्वाड्रिलॅटरल. लिहून घ्या सर्वांना स्पेलिंग. पहिलं अक्षर जी आहे ना? नाही. क्यू आहे. क्यू. क्यू. लिहिलं सर. क्यू पुन्हा काढतो. QUADRILATERAL. क्वाड्रिलॅटरल. मला फोटो सर्वांनी पाठवायचे लिहिलेलं तास संपल्यानंतर लगेच. त्यामुळे व्यवस्थित लिहा. क्वाड्रिलॅटरल झालं का? हो सर. आता पहिल्यांदा आपण मराठीत व्याख्या बघूया. 4 बाजू, 4 शिरोबिंदू व 4 कोन. बघा 1 2 3 4. 4 बाजू 1 2 3 4. 4 शिरोबिंदू आणि ते 4 कोन असणारी जी बंदिस्त आकृती आहे, अशा बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? चौकोन असे म्हणतात. काय म्हणतात? चौकोन. मराठीत कोण सांगते व्याख्या मला? मी अनुष्का सांगू. सांग अनुष्का. 4 बाजू, 4 कडा, 4 शिरोबिंदू व 4 कोन असणाऱ्या आकृतीला चौकोन म्हणतात. ओके. अजून? मी स्वरा. सांग. 4 कोन, 4 शिरोबिंदू, 4 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला चौकोन असे म्हणतात. ओके. आता हीच इंग्रजीत व्याख्या लिहून घ्या. क्लोज्ड फिगर FIGURE. A closed figure with 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 4 sides. SIDES. 4 sides. FOUR. 4 vertices. VERTICES. 4 angles.
GLES, angles. A closed figure with four sides, four vertices, and four angles is called quadrilateral. QUADRILATERAL. ओके. मी वाचू टीचर सर मी वाचू हा निष्क वाच. a closed figure with four sides, four vertices, four angles is called quadrilateral. हा तू बरोबर सांगितलं. फक्त इथं वर्टायसेस एक शिरोबिंदू असला की वर्टेक्स म्हणतो आणि अनेक शिरोबिंदू असलं की वर्टेक्सचं अनेक वचन वर्टायसेस. आता स्वराली वाच ग. स्वराली चव्हाण. सर मला स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही तुला? दिसतीये सर. तर मी वाचू अर्णव अर्णव वाच की. अर्णव येतोय का अर्णवला आवाज माझा? हा सर. हा वाच ना अर्णव. A closed बर. four single four angle आणि four angles is called quadrilateral. ओके. आरुष वाच. हो सर. A closed figure with four sides, four vertices, four angle is called equilateral. लॅटरल नाही, क्वाड्रिलॅटरल. Quadrilateral. ओके. सर्वांनी लिहून घेतले ना ही डेफिनेशन? हो सर. हा ओके. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल पाहूया. TYPES टाइप्स. OF ऑफ. QUADRILATERAL. टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनाचे प्रकार. आता जो पहिला प्रकार आहे याला म्हणायचं चौरस. चौरस तुम्ही लिहिताय ते? हो लिहा की. हो लिहा. मग या चौरसाला इंग्रजीत काय म्हणतात सांगा पाहू? स्क्वेअर. स्क्वेअर. दुसरा जो चौकोनाचा प्रकार आहे याला म्हणायचं मराठीत आयत. रेक्टेंगल. हा आयताला काय म्हणायचं? रेक्टेंगल. RECTANGLE रेक्टेंगल. तिसरा प्रकार आहे चौकोनाचा समभुज चौकोन. काय म्हणायचं? समभुज चौकोन. आणि या समभुज चौकोनाला काय म्हणायचं इंग्रजीत माहित आहे का कोणाला? रोम्बस. काय म्हणायचं?
रोम्बस रोम्बस RHOMBUS रोम्बस. आणि जो सर चौथा आहे त्याला म्हणायचं पतंग. काय म्हणायचं? पतंग. पतंगला इंग्रजी काय म्हणतात? काईट 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 काईट. सगळ्यांचं लिहून झाल्यानंतर सांगा झालं म्हणून. झालं माझं सर. सर थांबा 2 मिनिटं. ओके, थांबतो. There are 4 types of quadrilateral. First is square, second is rectangle, third is rhombus, and last is kite. स्क्वेअर म्हणजे चौरस, रेक्टेंगल म्हणजे आयत, रोम्बस म्हणजे समभुज चौकोन, काइट म्हणजे पतंग. झालं का कंप्लीट? हो सर. मी मराठीतून थांबा एक चौरस. नको, थांबा 1 मिनिट. एक आपण सविस्तर घेणार आहे. लिहून फक्त झालं का मला सांगा? हो सर. हो हा, याच्याशिवाय अजून 2 आहेत बरं का, सांगू करावं द्या. तुम्हाला आता ह्या वर्षी नाहीत, परंतु माहित असावेत म्हणून सांगू का? सर. आता 5वा जो आहे तो तुम्हाला या वर्षी नाही, फक्त माहित असावं म्हणून लिहून घ्या. फक्त व्याख्या नाही आपण त्याच्या पानावर, फक्त नाव माहित असावीत. काय लिहिले वाचा? समांतरभुज चौकोन. चौकोन. सर हे लिहायचंय का? सर आम्ही ऐकलेलं कुठेतरी. लिहून घ्या. समांतरभुज चौकोन याला इंग्रजीत काय म्हणतात? पॅरलेलोग्राम. PARALLELOGRAM. पॅरलेलोग्राम. आणि सर दुसरं? आणि शेवटचा जो 6वा प्रकार आहे याला म्हणायचं समलंब चौकोन. काय म्हणायचं? समलंब चौकोन. हा, समलंब चौकोन. आणि याला इंग्रजीत काय म्हणायचं? ट्रॅपेजियम. TRAPEZIUM. ट्रॅपेजियम. ट्रॅपेजियम. झालं. चांगल्या अक्षरात लिहिताय ना? अक्षर सर्वांना ओळखलं पाहिजे आपण लिहिलेलं. असं लिहा, छान सुंदर अक्षर. कोण सांगते मला आता 6ची 6 प्रकार इंग्रजीतलं? टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. अनुष्का. हा, सांग अनुष्का. सर मला ते चौकोनला काय म्हणतात ना तेच लक्षात राहत नाही. QUADR असं काहीतरी आहे स्पेलिंग, पण ते लक्षातच राहत नाही. क्वाड्रिलॅटरल. टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. हा, ते स्क्वेअर आणि रेक्टँगल, रोम्बस, काइट आणि आता 2 सांगितलेले ते लिहून घेतले. पॅरालेलोग्राम म्हण. पॅरालेलोग्राम पॅरलेलोग्राम आणि ट्रॅपेजियम. ट्रॅपेजियम. आलं का लक्षात? आपण फक्त हो सर. नावं पाहिली
आता पहिला प्रकार, एक एक प्रकार व्यवस्थित पाहूया. पहिला जो प्रकार आहे तो कोणता? चौरस. चौकोन. सर चौरस दुसरा ना, चौकोन पहिला चौकोन. नाही रे, ते चौकोनाचे प्रकार आहेत बाळानो. चौकोन नाही घ्यायचं. चौकोनाचा पहिला प्रकार चौरस. सांगा चौरसाला इंग्रजीत काय म्हणतात? स्क्वेअर. स्क्वेअर. आता बघा आकृती काढतो. 4 बाजू, 4 कोण, 4 शिरोबिंदू. आता ही बाजू जेवढ्या लांबीची तेवढ्याच बाजूची ही आहे, तेवढ्याच लांबीची ही आहे, तेवढ्याच लांबीची ही आहे. म्हणजे याच्या चारही बाजू कशा आहेत? समान आहेत. आता हा कोण 90 अंशाचा आहे, हा कोण पण 90 अंशाचा आहे, हा कोण सुद्धा 90 अंशाचा आहे, हा कोण हे 90 अंशाचा आहे. चार बाजू समान आणि चार कोण समान असणारा चौकोन म्हणजे चौरस. काय सांगितली व्याख्या? पुस्तकात व्याख्या आहे पहा. चार बाजू व चार कोण समान असतात अशा पेज नंबर किती? चौरस असे म्हणतात. पेज नंबर 197. 190. मराठीतून व्याख्या नको. अगोदर तुम्ही पुस्तकातली वाचून मराठीत सांगा, नंतर आपण त्याचं इंग्रजीत ट्रान्सलेशन करू. व्याख्या फक्त आपण लिहिताना इंग्रजीतली लिहिणार आहे. मराठीच्या व्याख्या आहेत पुस्तकात. सर मी सांगू? सर मी आरुष सांग. सांगू? थांबा, आरुष सांगतोय. चार बाजू चार कोण समान असणाऱ्या आकृतीस चौरस असे म्हणतात. ओके, आरुष सांग आता. आरुषने सांगितलं, आता अनुष्का सांग. चार बाजू व चार कोण असतात, समान कोण असतात अशा आकृतीला चौरस असे म्हणतात. हा, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. चौरसाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो रे? 90. काटकोन असतो, म्हणजेच काटकोनाचं माप 90 अंश. चौरसाचा प्रत्येक कोण 90 अंश मापाचा असतो. आणि प्रत्येक चौरस हा आयत असतो. पहा काय सांगितलंय, प्रत्येक चौरस हा काय असतो? आयत असतो. आयत. आपण हीच व्याख्या आता इंग्रजीमध्ये लिहूया. तुम्ही मला मदत करायची. आकृतीला काय म्हणतात रे इंग्रजीत? पिक्चर. फिगर. काय म्हणायचं? फिगर. फिगर इन विच क्वाड्रिलेटरल म्हणलं तरी चालतंय, पण ते स्पेलिंग थोडं अवघड आहे म्हणून फिगर म्हणतो. फिगर इन विच 4 sides, 4 sides, sides and 4 angles. छान आहे. 4 angles are Which four equal. EQUAL equal is called square. SQUARE. Full stop. मग कशी सांगायला पाहिजे होतं? A figure in which 4 sides and 4 angles are equal is called square. या आकृतीच्या चारही बाजू आणि चारही कोण समान असतात त्या आकृतीला चौरस असे म्हणतात. झाली लिहून सर.
एकच मिनिट. नाही प्रेझेंट असणाऱ्या झालं नाही झालं लिहा, निवांत लिहा. अनुष्का माझं झालं. आहे, तनिष्का आहे, त्यानंतर स्वरा आहे. हजेरी घेतोय, थोडं थांबा. आरुष आहे प्रेझेंट. त्यानंतर श्रुती आहे. त्यानंतर आर्या आहे. आर्या श्रुती झाल्यानंतर शौर्य सुद्धा आहे. शौर्य उशिरा जॉईन झाला का? अर्णव आहे आणि वेदांत आहे. सर तनिष्क आता पण स्वराली कुठे दिसत नाही? मगाशी होती की जॉईन स्वराली. बरं, आता नाही स्वराली जॉईन. प्रत्येकाला मी उत्तर विचारतो. आता पहिल्यांदा सांगेल अनुष्का. वाच व्याख्या अनुष्का. A figure in which 4 sides and 4 angles are equal is called square. व्हेरी गुड. तनिष्क. A figure in which 4 sides and 4 angles are equal is called square. व्हेरी गुड. स्वरा. A figure in which 4 sides and 4 angles are equal is called square. व्हेरी गुड. आरुष. A figure in which 4 sides and 4 angles are equal is called square. व्हेरी गुड. श्रुती. श्रेया. A figure in which 4 sides and 4 angles are equal is called square. व्हेरी गुड. आर्या. Arya, tell me definition of square. A figure in which 4 sides and 4 angles are equal is called square. Very good. Shaurya. A figure in which 4 sides and 4 angles are equal is called square. Very good. Arnav. Arnav sang. Figure in which 4 sides and 4 angles are equal is called square. Very good. अर्णव, मोबाईलचा प्रॉब्लेम झाला सॉल्व्ह ना? बरेच दिवस तुझा आवाज मला येत नव्हता. बरं झालं ते आवाज यायला लागला. ओके. वेदांत सांग. वेदांत. Figure in which 4 sides and 4 angles are equal is called square. व्हेरी गुड. सर्वांनी व्याख्या सांगितली. आता दुसरा जो प्रकार आहे चौकोनाचा, त्याला म्हणायचं आयत. काय म्हणायचं? आयत. आयताला दुसरं मराठीत नाव काय आहे रे? मराठीत पुस्तकात बघा ना, आयताला दुसरं मराठीत नाव काय आहे? हा, बरोबर. चौकोन. आता मराठीत व्याख्या अगोदर बघूया. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात व सर्व कोन काटकोन असतात, अशा आकृतीला आयत असे म्हणतात. कोण सांगते मराठीत व्याख्या? वेदांत सांग. वेदांत आणि तनिष्क दोघांनी सांगायचं. वेदांत सांग. ज्या चौकोनाचे समोरासमोरील बाजू समान असते त्या चौकोनाला आयत म्हणतात.
ओके. समोरासमोर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात व सर्व कोण काटकोन असतात अशा आकृतीला आयत असे म्हणतात. म्हणजे पहा, ही बाजू आणि ही बाजू सारख्या लांबीची असणार, ही बाजू आणि ही बाजू सारख्या लांबीची असणार आणि प्रत्येक कोण किती असणार? काटकोन असणार. बघा, समोरासमोरील बाजू समान आणि सर्व काटकोन असणारा जो चौकोन आहे त्या प्रकारच्या चौकोनाला काय म्हणतात? आयत म्हणतात. आता हीच व्याख्या आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करूया. या लिहून घ्या सगळ्यांनी. अ फिगर FIGURE इन विच, याचा अर्थ ज्या आकृतीमध्ये, अ फिगर इन विच ऑपोजिट साइड्स आर इक्वल, समोरासमोरील बाजू, ऑपोजिट शब्द आहे त्याला, ऑपोजिट sides are EQUAL equal and all angles are right angles and each angle is right angle मध्ये चालते. and each म्हणजे प्रत्येक, angle म्हणजे कोन, each angle is right angle is called rectangle. A figure in which opposite sides are equal and each angle is right angle is called rectangle. झालं सर. तनिष्क थांबा, मी सांगतो एकेकाला वाचायला. आता उलट्या क्रमानुसार वेदांत पहिल्यांदा वाचेल. वेदांत. A figure in which opposite sides are equal and each angle is right angle is called rectangle. ओके. त्यानंतर अर्णव वाचा. अर्णव. A figure in opposite sides are equal and each angle is called राईट अँगल. राईट अँगल. इच अँगल इज राईट अँगल म्हणजे काटकोन. इज कॉल्ड रेक्टेंगल. ओके. शौर्य वाच. शौर्य. Figure in which opposite sides are equal and each angle is right angle is called rectangle. रेक्टेंगल. ओके. आर्या वाच. आर्या. आर्या. हा quadrilateral in which opposite sides are equal and each angle is right angle is called rectangle. ओके. तिने फिगरच्या जागेवर क्वाड्रिलेटरल शब्द वापरला तरी सुद्धा चालतोय. आता इथं पुस्तकामध्ये आकृती दिलेली शब्द म्हणून फिगर हा शब्द मी वापरलेला आहे. ओके. आता श्रेया वाच. श्रेया. A figure in which opposite sides are equal and each angle is called rectangle. Each angle is right angle is called rectangle. Arush. हो सर.
A figure in which opposite sides are equal and each angle is right angle is called rectangle. व्हेरी गुड. स्वरा वाच. Opposite sides are equal and each angle is right angle is called rectangle. ओके. तनिष्क वाच. A figure in which opposite sides are equal and each angle is right angle. ओके. आता लास्ट अनुष्का वाच. अनुष्का. A figure in which opposite sides are equal and each angle is right angle is called rectangle. व्हेरी गुड. आपण आयत म्हणजे काय पाहिलं. त्यानंतर तिसरा जो चौकोनाचा प्रकार आपण पाहिला त्याला म्हणतात भुज चौकोन. समभुज चौकोन. याला इंग्रजीत काय म्हणतात रे? काय म्हणायचे? Rhombus. रोम्बस. RHOMBUS. रोम्बस. आता आकृती काढतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या बघा. अशी तिरकी काढायची, चारही बाजू समान असणारी अशी तिरकी आकृती काढायची. जेवढी ही बाजू तेवढीच ही, तेवढीच ही. म्हणजे याच्या चारही बाजू कशा आहेत? समान आहेत. आणि हा कोन आणि हा कोन सारख्या मापाचा आहे पा. पुन्हा हा कोन आणि हा कोन सारख्या मापाचा आहे. म्हणजे चार बाजू समान आणि समोरासमोरील कोन समान अशा प्रकारचा जो चौकोन आहे याला समभुज चौकोन असे म्हणतात. मराठीत व्याख्या फक्त 2 विद्यार्थ्यांनी सांगायची, इंग्रजीत प्रत्येकांना आपण विचारतोय. चला 2च विद्यार्थी पहिल्यांदा बघू कोण सांगू शकतो. अनुष्का सांग. चारही बाजू समान असणाऱ्या व समोरासमोरील कोन समान असणाऱ्या आकृतीला समभुज चौकोन असे म्हणतात. ओके. आता मुलांच्यात एक जण आहे, कोणतरी सांगा मराठीत व्याख्या. सर मी आरुष. आरुष सांग. आरुष सांगणार आहे. बरा, आरुषला रेंज नसेल. कोण सांगतंय मुलांच्यात? मुलांच्यात कोण सांगतंय? अरे माझा आवाज येतोय का तुम्हाला? शौर्य सांग मराठीत. बर, नाही आवाज येत. स्वरा सांग. हॅलो. हॅलो सर. अरे तुम्ही काहीच बोलत नाही, मला आवाजच. सर मला येतोय आवाज. सांग आता तू मराठीत व्याख्या समभुज चौकोन म्हणजे काय? ज्या आकृतीचे सर्व बाजू समान असतात व समोरासमोरील कोन समान असतात बंद आकृतीस समभुज चौकोन असे म्हणतात. ओके. आता ही लिहून घ्या व्याख्या. figure FIGURE in which a figure in which 4 sides are equal. 4 sides are equal. EQUAL equal and opposite angles are equal and opposite
angles, angles, angles are equal, equal is called rhombus. ज्या आकृतीमध्ये किंवा ज्या चौकोनामध्ये सर्व बाजू समान असतात आणि समोरासमोरील कोन सुद्धा समान असतात अशा प्रकारच्या आकृतीला रोम्बस असे म्हणतात. आता अनुष्का पहिल्यांदा सांगेल. अनुष्का वाच. A figure in which four sides are equal and opposite angles are equal is called rhombus. व्हेरी गुड. त्यानंतर तनिष्क. A figure in which four sides are equal and opposite angles are equal is called rhombus. व्हेरी गुड. स्वरा. A figure in which four sides are equal and opposite angles are equal is called rhombus. गुड. आरुष. A figure in which four sides are equal and opposite angle are equal is called rhombus. ओके. त्यानंतर श्रेया. A figure in which four sides are equal and opposite angle are equal is called rhombus. गुड. त्यानंतर आर्या. A quadrilateral in which four sides are equal and opposite angles are equal is called rhombus. गुड. शौर्य. A figure in which four sides are equal, opposite angles are equal is called rhombus. ओके. अर्णव. सर 2 मिनिट स्क्रीन शेअर बंद करू नका. मी लेफ्ट चालतो. लिहू द्या मला. बर. तोपर्यंत वेदांत सांग. वेदांत बरडकर. सर तुम्ही 2 मिनिट. सर हा बोला. रोम्बस आकृती काढा ना. आकृती काय सोपी आहे की अशी काढायची तिरकी, चारी बाजू सारख्या आणि समोरासमोरचं कोण सारखं, झाली रोम्बस. तुम्ही कशीच काढलेली ना. अरे 2 विद्यार्थी राहिलेत. काय झालं वेदांत आणि अर्णवचं? सर अरे याचा आवाज येत नाही. आर्या नाही रे, वेदांत आणि अर्णव सांगायचे राहिले 2 विद्यार्थी. सर 2 मिनिट लिहितोय मी. लिहितोय का? मग परत पतंगी आकृतीचं घ्यायचं ना, या प्रकाराचं घ्यायचं ना परत. मराठीत मराठीत बरोबर. सर झालं लिहून. हा वाच आता. कसा पण four sides are equal and opposite sides are equal is called rhombus.
ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. ओके, आता अर्णव राहिला फक्त. अर्णव वाच. अर्णव आहे का? आहे सर. हा सांग ना, डेफिनेशन ऑफ रोम्बस. Figure in which of four sides and equal and opposite angles are equal. इक्वल, हा इक्वल. Equal called इज कॉल्ड रोम्बस. ओके. त्यानंतर चौथा प्रकार, त्याला म्हणायचं पतंग. काय म्हणायचं? पतंग. पतंग म्हणजे काईट. हा, पतंगाला आपण तुम्ही इंग्रजीत काय व्याख्या म्हणतो? सांगू? राईट. आता आकृती कशी असते बघा. वरच्या या दोन बाजू सारख्या आणि खालच्या बाजू अशा मोठ्या असतात. म्हणजे या दोन बाजू सारख्या असतात आहे की नाही, आणि या दोन बाजू सारख्या असतात. सर लगतच्या दोन लहान बाजू सारख्या व त्या दोन लहान बाजू सारख्या, दोन बाजू समान असतात सर. लगतच्या म्हणजे जवळच्या दोन मोठ्या बाजू समान. हा, मराठीत दोघांनीच व्याख्या सांगायची. कोण सांगते मराठीत व्याख्या? अनुष्का. सर मी सांगू? वेदांत मी शौर्य. वेदांत आणि शौर्य सांगा. वेदांत आणि शौर्य दोघांनी सांगा. ज्या आकृतीचे लगतचे दोन बाजू त्या चौकोनाला पतंग म्हणतात. ओके, वेदांत आणि अजून एक कोण सांगितलं? शौर्य. सर शौर्य. हा सांग शौर्य. ज्या चौकोनाच्या लगतच्या दोन लहान बाजू सारख्या व लगतच्या दोन मोठ्या बाजू समान असतात व समोरासमोरील विशाल कोन समान असतात, त्या चौकोनाला पतंग असे म्हणतात. ओके, आता ही व्याख्या थोडी मोठी आहे, तरी आपण लिहूया इंग्रजीमध्ये. लिहा KITE, काइट. फिगर किंवा क्वाड्रिलॅटरल. मी क्वाड्रिलॅटरल शब्द वापरतो आता. प्रत्येक वेळेस आपण फिगर वापरतोय. QUADRILATERAL. A quadrilateral in which. लगतच्याला इंग्रजीत काय म्हणतात माहिती आहे का? लगतच्या बाजू किंवा लगतचे कोण. ऍडजेसंट काय म्हणायचं? ऍडजेसंट. ऍडजस्टंट. हा, अ क्वाड्रिलॅटरल इन विच ऍडजेसंट टू स्मॉल. स्मॉल म्हणजे काय? लहान. टू स्मॉल साइड्स अँड किंवा आर इक्वल येतो. वाक्य पूर्ण करतो. REQUAL इक्वल अँड ऍडजेसंट. पुन्हा ऍडजेसंट शब्द द्यायचा. ऍडजेसंट टू. आता मोठ्याला इंग्रजी काय म्हणायचं रे? लार्ज. काय म्हणायचं? LARG. लार्ज sides are equal and समोरासमोरील विशाल कोन समान असतात. ऑपोजिट ऑब्ट्यूज अँगल्स आर इक्वल. समोरासमोर म्हणजे ऑपोजिट. ऑपोजिट विशाल कोन म्हणजे ऑब्ट्यूज अँगल्स. ऑब्ट्यूज angles are equal
is called kite. Is called kite. Full stop. तर मी वाचतो तनिष्क. नाही वळीन आपण घेऊया बरं का, मध्ये आधी नको तसं. अनुष्का वाच एक नंबर. अनुष्का. सर हे लक्षातच राहत नाही, डबल सांगा ना. क्वाड्रिलॅटरल. A quadrilateral in which adjacent two small sides are equal and adjacent to large sides are equal and opposite obtuse angles are equal is called kite. व्हेरी गुड. तनिष्क वाच पुन्हा. तनिष्क. A quadrilateral in which adjacent to small sides are equal and adjacent to large sides are equal and opposite obtuse angles are equal is called kite. गुड. स्वरा वाच. A quadrilateral in which adjacent two small sides are equal and adjacent to large sides are equal and opposite obtuse angles are equal is called kite. गुड. त्यानंतर आरुष वाच. Sir, a quadrilateral triangle is in which adjacent two small sides are equal and adjacent two large sides are equal and opposite obtuse angle are equal is called kite. गुड. श्रेया वाच. A quadrilateral in which adjacent to small sides are equal and adjacent to लार्ज. मोठ्या. large side are equal and opposite Angles are equal. angles are equal is called kite. Good. Arya. Arya वाच. In which adjacent two small sides are equal and adjacent two large sides are equal and opposites obtuse angles are equal is called kite. Very good. Shaurya. Shaurya. शौर्य वाच ना. A quadrilateral in which adjacent two small sides are equal and adjacent two large sides are equal and opposite obtuse angles are equal is called kite. Good. अर्णव. अर्णव वाच. Acute in which when two Quadrilateral. sides are each and when two leg Large. sides are equal are And
opposite, opposite, obtuse, obtuse, angles, angles are equal, one is called kite. kite. Okay. वेदांत लास्ट. वेदांत वाच रीड. आहे का वेदांत? वेदांत जेवतोय का काय? नाही सर. हा सांग. A cottage. A quadrilateral वेदांत. वेदांत तुझा आवाज येत नाही आम्हाला. सर बहुतेक रेंज नाही त्याला. रेंज नसेल, वेळ जातोय ना त्यामुळं. आता 1 तास होत आला, अजून आपण करायचे. आपल्या 4 व्याख्यात चालल्यात. बरं असू द्या. आता आपण व्यवसाय 31 घेऊया. व्यवसाय सोपं असतात. आता व्यवसाय 31 मधला पहिला प्रश्न पहा. वरील आकृत्यापैकी चौरसाची आकृती कोणती? चारी बाजू समान आणि चारी कोण काटकोन कुठल्या आकृतीत आहेत बघा. बरोबर. कारण सांगा. कारण तिच्या चारी बाजू समान आहेत. समान लांबीच्या. आणि चारी कोण काय आहेत? काटकोन आहेत. काटकोन आहेत. म्हणून म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता 2 ते 4 साठी प्रश्न आहे पहा. आता पुस्तक सगळ्यांकडे आहे. दुसरा प्रश्न वाचा. सोबतच्या आकृतीत आयत कोणता? कुठला आयत येणार आहे? ब पर्याय क्रमांक 2. हा ब म्हणजे पर्याय क्रमांक 1. समोरासमोरील बाजू समान आणि चारी कोण काय आहेत? काटकोन आहे. म्हणून ही आयताची आकृती आहे. म्हणजे ब म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता तिसरा प्रश्न बघा पुस्तकामध्येच. वरील आकृत्यात चौरस कोणता? पर्याय क्रमांक 1. हा पर्याय क्रमांक 1 बरोबर. चौथा प्रश्न. वरील आकृत्यात पतंग कोणता? पर्याय 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर. सोपा आहेत ना प्रश्न हे? हो सर. ओके. आता इथं एकदम प्रश्न नको आपल्याला. एक प्रश्न मी शेअर करतो. हा आता प्रश्न 5वा पहा. आयताचे टिंब कोण काटकोन असतात? 4. चारी पण. पर्याय क्रमांक किती? 4. 6वा प्रश्न. खालीलपैकी कोणता चौकोन नाही? पर्याय क्रमांक 3. पंचकोन. हा याला 5 बाजू आहेत बघा. 1 2 3 4 5. 5 बाजू आहे म्हणजे कशाची आकृती आहे? तिसरी पंचकोन. हा चौकोन आहे. हा चौकोन आहे. फक्त तिसरा पंचकोन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 येते उत्तर.
असतात. तर पतंगाला 4 शिरोबिंदू असतात. पर्याय क्रमांक 3. पतंगाला सर तुम्ही 9 केलं. हा, पतंगाला किती शिरोबिंदू असतात बघा. पतंग मी काढतो. 4. 1 2 3 आणि 4. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 3. आणि आयताला किती बाजू असतात रे? 4. पर्याय क्रमांक 2. 1 2 3 4. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. 2. आयताचे सर्व कोण किती मापाचे असतात रे? 92. बरोबर, 90. सोबतच्या आकृतीची परिमिती किती? परिमिती म्हणजे सगळ्यांची बेरीज करा. 27. 4 6 10 10 8 18 18 आणि 9 किती? 27. ओके, आता शेवटचे 2 प्रश्न फक्त राहिलेले आहेत. कोणती आकृती निश्चितपणे काटकोन चौकोनाची असते? पर्याय क्रमांक 1. हा, आयतालाच काटकोन चौकोन असे म्हणतात. आणि शेवटचा 12वा प्रश्न. 2 समद्विभुज त्रिकोणाच्या असमान बाजू एकमेकांना जुळल्यास. मी समद्विभुज त्रिकोण काढतो एक, बघा तुमच्या लक्षात आहे का? सर पतंग येईल. समभुज चौकोन. पर्याय क्रमांक 2. याच्या या 2 बाजू सारख्या आल्या आहे का नाही? आणि असमान बाजू म्हणजे ही बाजू खालची बघा. असमान बाजू जर एकमेकांना जुळवल्या तर खाली असेल. सर पतंग येतंय. 4 येतोय पतंग. पर्याय क्रमांक 4. तर निश्चितपणे कोणती आकृती तयार होईल? पतंग. पतंग. पतंग होणार. बर, आजचा भाग सर्वांना समजला? हो समजला. बघा, आज आपण काय घेतलं? चौकोन म्हणजे काय, त्याची इंग्रजीत व्याख्या. चौकोनाचे 6 प्रकार लिहून घेतलं. आणि व्याख्या किती चौकोनाच्या? पहिल्या 4. चौरस, आयत, समभुज, चौकोन, पतंग, स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस आणि काइट. 4 व्याख्या पाहिल्या आपण. सर 5 वाक्य पाहिले आपण, कारण चौकोनाची पण पाहिली. चौकोनाची व्याख्या आणि चौकोनाचे 4 प्रकार असे 5 व्याख्या पाहिल्या. आणि त्यानंतर व्यवसाय 31 मधली 12 उदाहरणं घेतली. आता तुम्ही लगेच काय करा, आपण ज्या इंग्रजीत व्याख्या लिहिल्या का नाही 5, त्याचा फोटो मला लगेच पाठवा. आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी व्यवसाय 31 सोडवून पाठवा. झोपण्यापूर्वी, उद्याच्याला नको. काही जास्त अभ्यास नाही आज. ओके, पाठवतो. हा, ओके, बाय. बाय सर. हा, बाय बाय. बाय.